त्यांच्याशी नंतर संपर्क साधतो. पहिलं तिला काय झालंय ते बघा. मी नक्कीच सांगतो. काटा आरपार पायात घुसला असेल तिच्या, तरी मी हिला बजावून सांगितलं होतं अनु आणि पायी फिरू नकोस म्हणून. अहो जाऊ द्या ना, यांनी सांगितलं ना तिला काय झालं ते बघा पहिलं. काय म्हणताय? सावली म्हणते. होता ना ऐसर कुर्ली, खेकडा किंवा चिंबोरी म्हणतात. रस्सा मठात चमचमीत होतो बघा. असं हल्ली लोक सांगतात हो. तुला कुठे घातले याने? जवळच एक पाण्याचा उडा वाहत होता, तर मी गेले होते ते पाणी प्यायला. ही मेली फिरत होती ना तिथे. कुठं समजू मी हिला धरायला गेले तर मेली घातली ना मला. किती चावली. कुठे गेली? खेचून मारते का सटवीला? कुठे गेली? ही सटवी आता तुझं अमृततुल्य रक्त प्राशन करीत त्या ओढ्यात आनंदात मिळवत असेल. पुन्हा असा मूर्खपणा करू नकोस बघ. आणि आता मी काय सांगतो ते तुम्ही तिघांनी नीट लक्षात ठेवा. हमखास बनायचं. कोंबडी वडे? हा कुठला नवीन पदार्थ आहे? मुळी वडे? मला कोंबडी वडे नाही माहिती. नाही. देवा, त्यांच्याकडे काही कार्यक्रम असलो ना ती कोंबडी वडे बनचत म्हणजे बनचत. हा आणि देवा तुमच्यासाठी ना लोक बांगड्याच्या चटणीचं डबो बरोबर आणताय. हा पण देवा ह्याचा जो का पदार्थ असो ना तो जिभेवर ठेवता क्षणी डोळे कशी लागतं उगाडतोच बघा. आणा ती कुपी इकडे. देवा कुपी नाही हो, हे का ना तिसर डबो म्हणतो. मुलीवर एवढी स्तुती करतात, आग्रह करतात, तर एका नवीन पदार्थाची चव टाकायला काय हरकत आहे? हरकतच नाही. वा मुनीवर वा. असा पदार्थ उभ्या जन्मात आम्ही खाल्ला नव्हता. बरोबर. यमदेवा मला वाटतं सगळ्यांचा विचार केलास तर बरा होईल. यमदेव नाही, इंद्रदेव. हो इंद्रदेवा, त्यांचा पण विचार कर. हो करतो. घ्या. रंबे हा डबो आमच्या पाकगृहात नेऊन रात्री भोजनाच्या समयी हा अख्खा डबो आमच्या पुण्यात ठेवायचा. अमृताचा एक थेंब सुद्धा वाढायचा नाही. काय प्यायचं ते बेचव अमृत रोज. जशी आज्ञा देवेंद्र. बांगडो डबो पडे. प्रत्येक वेळी नाचायलाच पाहिजे. रम्य अगं तुझ्या जवळ आले ते दोन मनुष्य कुठे? अमृताचं प्राशन केल्यानंतर त्यांनी चित्रशाळा व नृत्यशाळा पाहण्याची इच्छा दाखवली, म्हणून मी त्यांना तिथे चढून आले. तर अगदी वेंदेळ आहे. देवा काय देवा? अगं अमृताचं सेवन त्यांनी केलं आणि कोणा अप्सरेचा हातात हात धरला तर केवढा अनर्थ होईल. अप्सरेचा शाप म्हणजे महाभयंकर. अगोदर सोडून लागलं इकडे जा. जशी आज्ञा देवेंद्र. इंद्राला इथला एक जरी काटा पायात दिसला ना तर उभ्या जन्मात तगडीवरती करायला मिळणार नाही. अहो मुली माझ्या, मला किती मजा येते म्हणून सांगतो.
घुसला तर तो काढता येईल. हो पण माझे वज्रास्त्र ते जर हरवले तर संपूर्ण सृष्टीचा हाकार माझे. प्रथम ते 2 मनुष्य कुठे आहेत त्याचा आपण शोध घेऊया. त्यांची काळजी नसावी देवेंद्र. का? नाटक कंपनीतील माणसं आहेत ती. फार फार तर काय तुमचं वज्रास्त्र नाटक करताना वापरतील. पण ते वज्रास्त्र कुणाला लागलं तर? तेव्हा एखाद्याला लागण्याआधी प्रथम कुठे आहे ते शोधायला हवे. हो पण त्यांनी ते तिथून स्वर्गातून इथं कसं आणलं? अहो त्यावेळी ते अमृत प्याले होते. अमृताचा अंमल जोवर त्यांच्यावर होता ना तोवर त्यांना ते पेलवत होते. मग आता कुठे असेल? जिथे त्यांनी ठेवलं असेल तिथे. आता सहस्त्र अश्वांची जरी ताकद लावली ना तरी ते त्यांना हलवू शकणार नाही. फक्त आपला हात लागला तरच ते हलवू शकेल. वडवते द्या का आपण खात असताना एकटाच खाऊ नये, लोकांचा पण विचार करू तो. समान निश्चय कर, एक एकच दे. आपला कसं ना नंतर दे. पाहिलं तुमची वस्त्र चढवण्याचा काय परिणाम झालाय तो. हो जेवताना सुद्धा हिशोब चाललाय यांचा. यातून सुटका व्हायची कशी? काहीतरी मार्ग काढायलाच हवा. कुठून भेटले हे भोजन? मी सांगू हा सांगे मी सांगू तुझं बाबू गोयंडे नावाचा मनुष्य कोणत्या तरी आप्पासाठी घेऊन चालला होता. मोहिनी घातलीत का? मोहिनी काही कळलंच नाही. धागा पण नाही कळला. पण असंच काहीतरी घडलं खरं. बरोबर. कोणी पण असं दे माई ह्या ताटमापेक्षा बरी आपण एका सीतेची भूमिका करू सांगूया. तसंच करूया. देवेंद्र आणि चित्रगुप्ताचे भोजन कुठे आहे? वाचन म्हणजे जवान आता गावात जाऊन आणून देत नाही. पण मी काय म्हणतोय आमच्या नाटकात सीतेची भूमिका कराल ना जोपर्यंत हो बोलत नाही तोवरीचे पायच सोडल्या नको आप्पा. तसंच करूया. म्हणा सीतेच्या भूमिकेसाठी हो म्हणा हो म्हणा हो म्हणा. काही वेगळाच गंध आहे मानवी शरीराला. कावड्याच्या दारूचा वास येत नाही म्हणून ती पळाली तिकडे. असं वाटतं या क्षणी याच देहामध्ये सामावून जावे, वेगळून जावे. तूच विचारावधी हे मानवा. काय का तुझ्या पहिल्या स्पर्शाने मी वेडी झाली आहे. माका पण तसाच वाटता. मला मला अगं काय का मला तुझ्या भेटीत ये. तुझ्या समेत ये. अगं तिथे मी लावणारच आहे ना. मी रंबा आहे रंबा. कोण वडावरचा दिसता वडावरचा.
रावणाची तोंड गावतो किती फिरतोस पण नो काय त्याचा काय काय गेल्या वर्षी काय झाला माहित आहे काय झालं नारदाची भूमिका केलंय आईने दलाचा तंबुरा हाडूचा विचारलंय पुढे काय केलंय काय केलं त्या मायच्या संगीतवाल्याचं काय तर व्हायलन घेतलंय गळ्यात अडकवलंय नारायण म्हटलंय म्हणून आत्तापासून गळ्यात अडकवलंय हा आपण नो काय झालं मी काय म्हणतो माझी रावणाची एंट्री हा मी खैसून घेऊ खैसून की हैसून वाचून घे कंबर टाकवाडा माझे 2 महिने झाले तालमीत हा. पण तू माझा आत्ता विचारतोस आज जाण त्या साठवाबरोबर पाठांतर कर त्याच्या बरोबर हा. मी नाही माझी प्रतिष्ठा खाण त्याच्यासमोर मी ठेवणार नाही आपला तारे बहुतेक गावणकरांची माणसंही नाही वाटतं कोण गावाणकर जेवण करतो का माहित असा नाही बा अरे वस्त्रहरींचे लेखक त्यांची माणसं आपलं नाटक हा गंगाराम महादेव गवाणकर बरं आपण तुमची एवढी वटा तर माका एक रोज देताव काय अरे कधी मला सण द्यायला तयार आहे ठीक आहे चला कोण कोण येता बघून येऊया चल आपण जरा सांभाळून घ्यावा माझी तोंडा खरी पण आपडतो हात लावून पुसते वस्तूला का काय आहे ते घंटा अगं नाटकात वाजवायची घंटा आहे ती जर वाजली ना तर सगळे लोक धावत येतील इथे ती 3 वेळा वाजून मगच नाटकाला आरंभ करतात बाई काय हा प्रकार आपल्या पाठवाला गंधर्वांची भरा देखील आली की काय तरी इथे येताना सक्त ताकीद दिली होती मी गुप्तता मला वाटतं हे रंबेचंच काम असणार स्त्रियांच्या मुखात हे भेदत नाही काय खोटं नाही अहो मी खरं सांगते मी कोणाला नाही सांगितलं मग हे सूर ताल वगैरे इंद्रदेवा आपल्या गंधर्वांच्या तोडीस थोडसे गंधर्व या पृथ्वी तलावर देखील आहेत असाच एक गंधर्व गळ्यात मोत्याच्या सुरांचा चारा घेऊन जन्माला आला आणि अर्धशतक या रंगदेवतेच्या महन्मंगल गाभाड्यात सुरांचा अभिषेक करत राहिला नारायण रमा रमणा नारायण रमा रमणा कोण वाजत ते मला पाहिजे चला चला तू धर नको मनी शंका मी रामदूत हनुमान तुझसाठी तुझी हरी लंका हनुमंता बोल ए राण्या अरे आज तर काय झालं बघ रे मग तू हद्द किती आहे पूट बघून दे बघ बघ सापडतं काय पोलिस शोधतोस की काय काही नाही काय गडबड केला काय गडबड केला हो तुमच्यासाठी ना मोरूच्या मावशीच्या नाटकात ऑफर आली होती पण तुमच्यासाठी फक्त तुमच्यासाठी लाखांची ऑफर काय माहिती सांगताय मुलीच्या मावशीचं काम घेतलं हा काय मोठे मेहरबानी करता लक्ष्मण ठरलं तर मग येत्या स्वर्गाच्या वार्षिक समारंभाला तुमचंच लंकादहन नाटक होईल चांगला देवा चांगला पण देवा जसे आयुष्यून घेऊन जाशाल तसे आम्ही सोडा काय लंका दहनच्या बदली स्वर्ग दहन व्हायचा आणि मग तुम्हीच बोलायचा बाबा नो पुन्हा वर